नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत स्टॅटिस्टिक्स मधला एक महत्त्वाचा पार्ट, कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कसं कॅल्क्युलेट करायचं दिलेल्या डेटासाठी. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, 6 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. सो बघूया आपण कुठलं एक्झाम्पल आज आपण स्टडी करणार आहे. Calculate the Carl Pearson's coefficient of correlation for the following data. बघा, हे समर 23 आणि विंटर 24 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपल्याला डेटा दिलाय एक्स आणि वाय च्या फॉर्म मध्ये आणि या डेटाचा आपल्याला कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिल्यांदा काय करूया, आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. तर कार्ल पियर्सनचा कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन हा आर या सिम्बॉलने डिनोट करतात आणि त्याचा फॉर्म्युला आहे n summation xy minus summation x into summation y divided by square root. स्क्वेअर रूट घ्यायला विसरू नका. स्क्वेअर रूट मध्ये सगळा फॉर्म्युला लिहायचा आहे डिनॉमिनेटरला. सिंपल आहे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं बघा, n समेशन x स्क्वेअर मायनस काय करायचं, समेशन x चा ब्रॅकेट स्क्वेअर इनटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं, फक्त x च्या जागी y लिहायचं. म्हणजे काय येणार, n समेशन y स्क्वेअर मायनस समेशन y चा स्क्वेअर आहे का बघा. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे n समेशन एक्स वाय मायनस ही जी समेशन एक्स वाय ती फोडायची इथं, समेशन एक्स इंटू समेशन वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, n समेशन कोणाची, एक्स स्क्वेअरची मायनस काय करायचं, एक्स ची समेशन जी आले त्याचा स्क्वेअर इनटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता फक्त एक्सच्या जागी वाय लिहायचा. म्हणजे n समेशन कोणाची, वाय स्क्वेअरची मायनस ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, वाय च्या समेशनचा स्क्वेअर. हे सोडवलं की मला काय मिळणार आहे, कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके, याला इक्वेशन 1 अज्युम करूया. तर हा जर कोरिलेशन कोइफिशियंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला एक टेबल प्रिपेअर करायला लागतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू शोधायच्या, जिथं जिथं समेशन आहे त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणजे काय, एक्स वाय ची समेशन म्हणजे एक्स वाय चा कॉलम असणार आहे, एक्स ची समेशन म्हणजे एक्स चा कॉलम, वाय ची समेशन म्हणजे वाय चा कॉलम, एक्स स्क्वेअर ची समेशन शोधायचं म्हणजे एक्स स्क्वेअर चा कॉलम पाहिजे आणि नंतर वाय स्क्वेअर ची समेशन पाहिजे म्हणजे वाय स्क्वेअर चा पण कॉलम पाहिजे. आणि काय माहिती पाहिजे, एन. एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. सो इथं n ची व्हॅल्यू काय आहे, 5. ठीक आहे, सो n मिळाला. आता काय करूया, आपण टेबल प्रिपेअर करूया. ठीक आहे, पहिला काय कॅल्क्युलेट करणार, x, नंतर y ची पण मला समेशन पाहिजे, सो y, नंतर काय पाहिजे, एक्स वाय ची समेशन म्हणजे नेक्स्ट कॉलम कशाचा असणार, एक्स वाय चा. ओके, नंतर कोणाचा कॉलम पाहिजे आपल्याला, समेशन पाहिजे, एक्स स्क्वेअर ची समेशन पाहिजे, सो एक्स स्क्वेअर चा कॉलम पण पाहिजे. ठीक आहे, एक्स ची समेशन म्हणजे एक्स चा कॉलम आपण ऑलरेडी घेतलेला आहे, सो परत घ्यायची गरज नाही. नंतर काय पाहिजे, वाय स्क्वेअर ची समेशन, सो लास्ट कॉलम कुठला असणार आहे, वाय स्क्वेअरचा. ठीक आहे, मग आता डेटा जो दिलाय तो लिहून घेऊया. एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेत, काय दिलेत बघा, 5 9 13 17 आणि 21. ओके, 5 9 13 17 आणि 21. वायच्या व्हॅल्यू काय दिलेत बघा, 12 20 25 33 आणि 35 दिलेले असतात. या आपण आहे तशा लिहून घ्यायच्या, 12 20 25 33 35. ठीक आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल. आता काय करूया, एक्स वाय ची व्हॅल्यू शोधूया. आता एक्स आणि वाय ची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, एक्स वाय. सो एक्स त्याच्या करस्पॉन्डिंग वाय ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, सो 5 इंटू 12 किती येतं, 60. नेक्स्ट 9 इंटू 20 किती येतं, 180. नेक्स्ट 13 इंटू 25, हे करायसाठी तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता. 13 इंटू 25 म्हणजे काय, 325. नंतर 17 इंटू 33, ओके, किती, 521. नेक्स्ट 21 इंटू 35 किती, 735. ठीक आहे, एक्स वाय मिळाला, एक्स आणि वाय ची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, आता एक्स स्क्वेअर म्हणजे या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत त्यांचा काय करायचं, स्क्वेअर करायचा. सो पहिला 5 चा स्क्वेअर किती येणार, 25. नंतर कोणाचा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर किती, 81. पुढे 13 चा स्क्वेअर किती, 169. नंतर 17 चा स्क्वेअर किती, 289.
आणि लास्ट 21 चा स्क्वेअर किती असतो 441. काहीही अवघड नाहीये, एकदम सिंपल एक्झाम्पल, 6 मार्क साठी बोर्ड एक्झामला विचारतं. आणि लास्ट कॉलम आता राहिला कुठला, वाय स्क्वेअरचा. पहिली व्हॅल्यू आहे वाय ची 12, त्याचा स्क्वेअर किती 144. नेक्स्ट 20 चा स्क्वेअर किती 400. नेक्स्ट 25 चा स्क्वेअर किती 625. ओके, आणि नंतर 33 चा स्क्वेअर किती येतो 1089. आणि लास्ट 35 चा स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करायचं, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळतात. 35 चा स्क्वेअर काय 1225. आता आपल्याला काय पाहिजे, या सगळ्या कॉलम्सची काय पाहिजे मला, समेशन. समेशन म्हणजे काय, त्या कॉलम मध्ये असणाऱ्या नंबर्सची ऍडिशन. ठीक आहे, मग पहिला सोडवूया. पहिला कॉलम आपला कुठला आहे, एक्स आहे, मग त्याची समेशन घेऊया. ठीक आहे, म्हणजे काय करणार, 5 + 9 हे तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करू शकता. ठीक आहे, बघूया आपण, माझ्याकडे कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे, सो मी टाईप करतो. काय तर बघूया, 5 + 9 + 13 + 17 then +21. तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर जो आहे तो सायंटिफिक असणार आहे, डायरेक्ट टाईप केलं की आन्सर येतं. इक्वल टू किती आला 65. सो एक्स ची समेशन मला किती मिळाली 65. सिमिलरली वायच्या कॉलमची बेरीज म्हणजे समेशन ऑफ वाय. ठीक आहे, केअरफुली सेम तुम्ही टाईप करा आता कॅल्क्युलेटर मध्ये. 12 + 20 + 25 + 33 + 35 केलं तर आन्सर काय येईल 125. नेक्स्ट कोणाची समेशन घ्यायची आहे, एक्स वायच्या कॉलम मध्ये जेवढे काही नंबर आहेत त्यांची ऍडिशन घेतली की काय मिळणार मला, समेशन ऑफ एक्स वाय. कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित टाईप करा, चेक करा आणि मगच आन्सर लिहा. बघा काय येतं, एक्स वाय ची समेशन 1861. नेक्स्ट एक्स स्क्वेअरच्या कॉलमची बेरीज म्हणजे 25 + 81 + 169 + 289 + 441 किती येतं 1005. ठीक आहे, आणि लास्ट आता कोणाची समेशन घ्यायची आपल्याला, वाय स्क्वेअरच्या कॉलमची ऍडिशन किती येते ती 3483. ओके, एवढंच करायचं आहे. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत, 6 मार्काला एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता काय करूया, या सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया आरच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो कार्ल पियर्सन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आर इक्वल टू, बघा पहिला काय आहे एन. काय आहे एन ची व्हॅल्यू, किती ऑब्झर्वेशन आहेत आपल्याजवळ 5. सो 5 इंटू नंतर कोणाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, एक्स वाय ची समेशन. काय आहे बघा, समेशन ऑफ एक्स वाय किती आहे बघा, किती येते 1861. ठीक आहे, मायनस नंतर काय पाहिजे, एक्स ची समेशन. काय आहे बघा, एक्स ची समेशन, हा एक्सचा कॉलम आणि त्याची समेशन किती आहे 65. ओके, इनटू काय आहे वाय ची समेशन. काय आहे वाय ची समेशन आपल्याजवळ 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट लिहायला विसरायचं नाही, हे बऱ्याच वेळेला विसरलं जातं. स्क्वेअर रूट डिनॉमिनेटर मधली जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये आहे. ओके, स्क्वेअर रूट पहिल्या ब्रॅकेट मध्ये, 2 ब्रॅकेट आहेत स्क्वेअर रूट मध्ये. पहिल्या ब्रॅकेट मध्ये एन, एन किती आहे आपला 5 इंटू कोणाची समेशन घ्यायची आहे, एक्स स्क्वेअरच्या कॉलमची समेशन. हा आपला एक्स स्क्वेअरचा कॉलम आहे, त्याची समेशन किती आले बघा 1005. सो इंटू एक्स स्क्वेअरची समेशन किती आहे 1005 मायनस, मायनस नंतर महत्वाचं आहे. आता काय करायचं आहे, एक्स ची जी समेशन आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग एक्स ची समेशन किती आहे 65. ओके, इथं बरेच स्टुडंट मिस्टेक करतात. इथं एक्सच्या समेशनच्या ऐवजी मुलं काय करतात, एक्स स्क्वेअरची समेशन लिहितात आणि त्याचा स्क्वेअर करतात. ते चुकीचं आहे. आपल्याला कोणाची स्क्वेअर घ्यायचा आहे, एक्सच्या समेशनचा स्क्वेअर. सो एक्सची समेशन काय 65 आणि त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर. ठीक आहे, सो एक्सची समेशन 65 त्याचा स्क्वेअर इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आता काय करायचंय, परत पहिल्यांदा काय लिहायचं एन, व्हॅल्यू ऑफ एन इज 5, एन ची व्हॅल्यू 5 इंटू काय आहे वाय स्क्वेअरची समेशन. हा वाय स्क्वेअर आहे आणि त्याची समेशन किती आहे 3483 मायनस, आता काय आहे बघा
वायच्या समेशनचा स्क्वेअर. सो वायची समेशन केअरफुली घ्या. काय आहे वायची समेशन? 125 आणि त्याचा काय करायचं आहे आपल्याला? स्क्वेअर. सो 125 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करायचं. जर तुमचा कॅल्क्युलेटर सायंटिफिक असेल तर पहिल्यांदा काय करा, फ्रॅक्शनचा सिम्बॉल प्रेस करा. असा तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये एक बटन असेल. ओके, फ्रॅक्शनचा सिम्बॉल प्रेस करा. हा, मग पहिला काय करणार, आपला कर्सर न्यूमरेटरला असणार. सो न्यूमरेटरच्या टर्म टाईप करा. 5 इंटू 1861 मायनस 65 इंटू 125. देन कर्सर डिनॉमिनेटरला घ्या आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला आलं की स्क्वेअर रूटचा सिम्बॉल प्रेस करायला विसरायचं नाही. ठीक आहे, कारण डिनॉमिनेटर जे आहे ते स्क्वेअर रूट मध्ये. हा, स्क्वेअर रूट आल्यानंतर त्याच्या आतमध्ये कर्सर नेऊन ब्रॅकेट टाईप करा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये टाईप करणार 5 इंटू 1005 मायनस 65 चा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट करा. इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, 5 इंटू 3483 मायनस 125 चा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट करा आणि इक्वल टू बटन दाबा. तुम्हाला रिक्वायर्ड कोरिलेशन कोएफिशियंट मिळेल कार्ल पियर्सनची मेथड यूज करून. सो तो काय येतो? 0.9861. ओके, सो मिळाला आपल्याला दिलेल्या डेटाचा कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. इतकं सिंपल एक्झाम्पल आहे, 6 मार्क्ससाठी आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या महत्त्वाच्या कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.